नमस्कार सर. किसनराव नमस्कार. सर, आपण सांगितलेल्या प्रमाणे सर्व आता सध्या म्हणजे ढगाळ हवामान झालेलं आहे सगळं सगळं मराठवाड्यामध्ये सर. काय म्हणताय? आणि पुन्हा मग आता शेतकरी असे विचारतात की पेरणीयोग्य पाऊस कधी पडेल आणि उर्वरित जून महिना म्हणजे कसा राहील, एकंदरीत सविस्तर अंदाज द्या सर. आता जून महिना उरलेला जो आहे तो पावसाळी आहे. हां. कारण पहिला जून महिना बऱ्यापैकी विखुरलेल्या स्वरूपात काही भागात पाऊस झाला. काही ठिकाणी त्या विखुरलेल्या पावसातच लोकांनी पेरणी केली. काहींची तर अजून पेरणी टिकलेली आहे. काहींची करपलेत पिकं. हं. परंतु तरी देखील इथून पुढे जसाही आपल्या भागात पाऊस होईल आणि आपल्याला खात्री पटेल की पाऊस मुबलक झालाय, तर पेरणी करायला हरकत नाही. याचं कारण असं आहे की आता जो पाऊस होणार आहे हं. तो बऱ्याच भागात पेरणीयोग्य होणार. जिथे पाऊस पडेल तिथे चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल. म्हणजे 50 मिलीमीटर पर्यंत पाऊस बऱ्याच भागात, 30 मिलीमीटर पर्यंत पाऊस हां. एका दिवसात पडणार आहे. हां. आणि एक 4-5 दिवसाचा ॲव्हरेज काढला तर ते 100 मिलीमीटर पर्यंत जातो. हं. त्याच्यामुळे मग त्यालाच आपण पेरणीयोग्य पाऊस म्हणतो. कारण आपल्याला IMDच्या निकषानुसार 100 मिलीमीटर पाऊस झाला की पेरणी करा असं शेतकऱ्याला सांगितलं जातं. हं. हं. तर त्या पद्धतीने तो निकष पूर्ण होईल. आणि हा पाऊसाचं या वर्षी वैशिष्ट्य असं आहे की अल निनोमुळे हं. तो सगळीकडे सारखा पडणार नाही. तर असमान. काही ठिकाणी असमान पडेल तो बऱ्याच भागात. त्याच्यामुळे काही भाग सुटतील, काही भागात खूप छान पण पाऊस होईल. हं. काही ठिकाणी पाऊस थोडा काठावर पडेल. तर अशा पद्धतीने ते वातावरण राहणार आहे. त्यामुळे तेवढा संयम शेतकऱ्यांना यावर्षी ठेवावा लागेल. आणि जवळपास जुलैच्या 15 तारखेपर्यंत सुद्धा अतिशय चांगलं वातावरण आहे पुढे. हं. हं. वेगवेगळ्या हवामान प्रणाल्या विकसित होणार आहेत बंगालच्या उपसागरामध्ये, अरबी समुद्रामध्ये. हां. आणि त्याच्यामुळे त्यांचा जेव्हा एकत्रित परिणाम आहे तो महाराष्ट्र होण्याची शक्यता दिसते सध्या. आणि आज मान्सूनने देखील प्रगती केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. हं. महाराष्ट्रामध्ये जवळपास मला वाटतं सातारा, पुण्यापर्यंत, इकडे अगदी नांदेड, धाराशिव, लातूरपर्यंत, साताऱ्यापर्यंत पाऊस पुढे सरकलेला आहे हं. मान्सून. त्याच्यामुळे आता उद्या याच्याही पेक्षा मोठी झेप असेल मान्सूनची. मराठवाड्याला, अर्धा मराठवाडा आणि मुंबईपर्यंत मान्सून उद्या येईल. कारण जोपर्यंत मान्सूनच येत नाही, मान्सूनचे वारेच येत नाही, तोपर्यंत पावसाला सुरुवात होत नाही. हां. 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 आणि त्यामुळे त्या मान्सूनच्या वाऱ्यांची आपल्याला प्रतीक्षा असते. आणि मान्सूनच्या वाऱ्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर उष्णता कमी होते. हां. हां. कारण आता सध्या आपल्याला अजूनही विदर्भामध्ये 43°C तापमान दिसतंय. हं. त्याच्यामुळे एवढं तापमान आता जूनमध्ये असणं अपेक्षित नाही. तर हं. ते 30-32% खाली आलं पाहिजे. तरच पेरलेलं पीक चांगलं येऊ शकतं, उगू शकतं.